नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण व्होकॅब्युलरीवर व्हिडिओ स्टार्ट केलेले आहे। आपण एक व्हिडिओ आणला होता ज्याच्यात आपण काय घेतलं होतं, वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतलं होतं, पण कोणत्या पुस्तकातून? ग्रामरच्या पुस्तकातून घेतलं होतं। ठीक आहे, नीट डिफरन्स समजून घ्या। मी जो आधीचा व्हिडिओ घेतला होता तो ह्या ग्रामरच्या पुस्तकातून घेतला होता, जो वन वर्ड सबस्टिट्यूशनचा होता, ज्याच्यात मी 10 शब्द घेतले होते। ठीक आहे, आज मी काय करणार आहे, ॲनालिसिस बूस्टरचे हे पुस्तक आहे रिस्पेक्टेड MJ शेख सरांचं। त्याच्यात त्यांनी जे आत्तापर्यंत येऊन गेलेले PYQ आहेत त्याच्यातले वन वर्ड सबस्टिट्यूशन घेत आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळतंय की सायमल्टेनियसली आपले अशा पद्धतीने दोन दोन व्हिडिओ, म्हणजे जे ग्रामर आहेत ते, आणि ग्रामर म्हणजे ग्रामरच्या पुस्तकातलं व्होकॅब, आणि जे PYQच्या स्वरूपात आपण जे व्होकॅब करणार आहोत, असे वेगवेगळे व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहोत। तर आजचं आहे ते ॲनालिसिस बूस्टर मधील पुस्तकाचं आहे। तर आत्तापर्यंत जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत ते आपण घेणार आहोत। स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। असं केल्याने काय होईल की आपल्याला प्रश्नांचं स्वरूप पण कळेल आणि तिकडे पण कशा पद्धतीने लक्ष द्यायचं ते पण आपल्याला बोरिंग होणार नाही एकाच टाईपने केलं तर। म्हणजे प्रश्नांचं स्वरूप पण कळेल आणि तिकडे शब्दसंग्रह पण वाढेल आणि ह्या पद्धतीने पण आपला शब्दसंग्रह वाढेल। ठीक आहे, तर आता डायरेक्ट मी वन वर्ड सबस्टिट्यूशनचे जे PYQ विचारले आहेत त्याच्यातला डायरेक्ट मी शेवटचा पार्ट घेतला। म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे स्टार्ट करता माझी इच्छा आहे की आपण शेवटून मग पहिलीकडे जाऊ। ठीक आहे, म्हणजे हे जे आज आहे ना, हे शेवटचं पान आहे डायरेक्ट मी काढलेलं। मग शेवटचं पानावरून आपण पहिल्या प्रश्नापर्यंत जाऊ। ठीक आहे, आता हे शेवटचे म्हणजे एकूण किती 173 प्रश्न हे वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत। तर मग 173 पासून मग मागे मागे एक पहिल्या प्रश्नापर्यंत आपण जाऊया। तर बघा, 166व्या नंबरचा प्रश्न काय आहे, विच of the following words can substitute the phrase? ठीक है, a cinema show in the afternoon, a cinema show in the afternoon याला काय म्हणता, जो सिनेमा आफ्टरनूनच्या वेळेस ज्याचा शो असतो, a cinema show in the afternoon, त्याला म्हणता मॅटिनी शो। ठीक आहे, मॅटिनी शो। आता मॅटिनीचं स्पेलिंग पण लक्षात ठेवा, MATINE, मॅटिनी शो। ठीक आहे, a cinema show in the afternoon, मॅटिनी शो अँड आफ्टरनून शो, दुपारचे प्रक्षेपण किंवा खेळ। ठीक आहे, आता पुढे बघा 167व्या नंबरचा प्रश्न, द ऑब्जेक्ट दॅट कॅनॉट बी सीन इज कॉल्ड, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग गिव्हन अबव द इनविजिबल। इनविजिबल। ठीक आहे, तर मग आता सोपं आहे, त्याचा अर्थ काय एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये, जिथे वाटेल तिथे करत जाईल। तर इनविजिबल चा अर्थ बघून घ्या, द ऑब्जेक्ट दॅट कॅन नॉट बी सीन इज कॉल्ड इनविजिबल। ठीक आहे, म्हणजे काय, अदृश्य जो दिसत नाही असा। विजिबल दॅट कॅन बी सीन, परसेप्टिबल टू द आय, म्हणजे दृश्यमान दिसू शकणारा। आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, आपण हा अभ्यास करताना आपल्याला असे पण काही शब्द येतील जे आपल्याला माहिती नसतील किंवा काहींना माहिती असतील, पण माहिती नसतील ज्यांना नवीन असतील त्यांनी ते सोबत लक्षात ठेवायचे। आता परसेप्टिबल, PERCEPTIBLE, परसेप्टिबल म्हणजे काय, दृष्टीगोचर, जे डोळ्यांना दिसण्यासारखे आहे ते, परसेप्टिबल टू आय। ठीक आहे, हा एक शब्द लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे व्हॅल्युएबल, वर्थ अ लॉट ऑफ मनी। ठीक आहे, व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान। पुढचा प्रश्न बघा आता, द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस, म्हणजे असे की जे मूळचे रहिवासी असतात, द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस चूज द प्रॉपर सबस्टिट्यूट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स टू गेट द मीनिंग ऑफ द अबव। ठीक आहे, तर याचं काय उत्तर आहे, याचं उत्तर आहे ॲब ओरिजिनीज, ॲब ओरिजिनीज। ठीक आहे, आता मी एक काय ऑब्झर्व केलं, याचा उच्चार बघा, ॲब ओरिजिनीज हा जर ई काढला ना, ओरिजिन्स असा उच्चार होतो, आणि हा एस आहे ना, हा ई आहे ना, ॲब ओरिजिनीज असा उच्चार करायचा त्याचा। ठीक आहे, मग हां ठीक आहे,
ॲबोरिजिनीज ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ अ कंट्री, मूळचे रहिवासी किंवा मूल निवासी. आता पुढचा प्रश्न बघा. अ हार्डवेअर, आता मी हे तुम्हाला सांगत नाही बरं का की कोणत्या पेपरला, म्हणजे मला सांगायला पाहिजे पण मी विसरली. बरं ठीक आहे, किंवा तुम्हाला दिसतं पण आहे तिथे, त्यामुळे मी काय बोलली नाही. पहिला जो प्रश्न होता तो डिपार्टमेंटल STIला विचारलेला 2011ला. दुसरा पण डिपार्टमेंटल STI 2011ला. तिसराही तेव्हाच विचारलेला आहे, डिपार्टमेंटल STI 2011ला. आत्ताचा जो आहे तो क्लर्क टायपिस्ट 2011ला हा प्रश्न विचारलेला आहे. तिथे दिसतंय ना, मग तुम्ही बघून घेत जा फक्त, मग आपला व्हिडिओ लांबणार नाही त्यामुळे. ठीक आहे, मी काय ते बोलत नाही. अ हार्डवेअर और सॉफ्टवेअर डिव्हाइस दॅट इज एबल टू मॉडिफाय डेटा अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड. त्याला काय म्हणतात? प्रोसेसर. चारही ऑप्शन बघा, प्रोसेसर, प्रोसेस आणि पोझिशन. मी हे चारही का वाचले? प्रोफेसरचं स्पेलिंग बघा, PROFESSOR. प्रोसेसरचं बघा PROCESSOR, म्हणजे ESSOR किंवा SSOR. हे कसं कॉमन आहे. आता हे याच्यासाठी की आपल्याला मिसस्पेल्ड असे पण शब्द किंवा प्रश्न विचारले जातात, त्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून जस्ट मी एक ऑब्झर्व करून देते आहे की प्रोफेसर आणि प्रोसेसर यांच्यात सिमिलॅरिटी काय आहे की ESSOR आणि इकडे पण ESSOR. डबल S आहे, लक्षात ठेवा. पुढचं आहे प्रोसेस, PROCESS आणि पोझिशन हा वेगळा आहे यांच्यापेक्षा, सगळ्यांपेक्षा, म्हणजे काय? ताब्यात असणे. तर आता याचं उत्तर काय आहे? प्रोसेसर. आता चारही यांचे आपण अर्थ बघून घेऊ. प्रोफेसर, अ टीचर ॲट अ कॉलेज और युनिव्हर्सिटी, प्राध्यापक, महाविद्यालयाचा शिक्षक. प्रोसेसर, अ मशीन और पर्सन दॅट प्रोसेसेस थिंग्स, विशिष्ट प्रक्रिया करणारी यंत्र. प्रोसेस, अ सिरीज ऑफ ॲक्शन्स दॅट वन कॅन डू फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. ठीक आहे, प्रक्रिया किंवा कार्य पद्धती. आणि पोझिशन, द स्टेट ऑफ हॅव्हिंग और ओनिंग समथिंग, मालकी किंवा ताबा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, गिव करेक्ट वर्ड फॉर अ स्पेशलिस्ट इन डिसीज अँड डिफेक्ट्स ऑफ द आय. ठीक आहे, त्याचं काय उत्तर येईल? ऑक्युलिस्ट. आता डिक्शनरीमध्ये अर्थ बघितला नेत्रवैद्य म्हणून असा दिलेला आहे, तरी आपण बघू पुढे काय आहे. ठीक आहे, नेत्रवैद्यच दिलेला आहे पुढे पण. ठीक आहे, तर मग बघा, ऑस्टलर जे ऑप्शन पहिलंच होतं, ऑस्टलर, वन हू अटेंड 2 horses ॲट ॲन इन. ठीक आहे, वन हू अटेंड्स 2 horses ॲट ॲन इन म्हणजे घोड्यांची किंवा घोड्याची निगा राखण्यासाठी नियुक्त केलेला माणूस. घोड्याची निगा राखण्यासाठी नियुक्त केलेला माणूस म्हणजे काय? ऑस्टलर. नंतर ऑक्युलिस्ट, अ पर्सन हू ट्रीट्स क्युअर्स आय डिसीजेस. ठीक आहे, नेत्रवैद्य, चष्मे तयार करणारा किंवा विकणारा. पुढे बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन बिलो. तर इनकॅपेबल ऑफ बिंग हर्ड, इनकॅपेबल ऑफ बिंग हर्ड, त्याचा उत्तर काय आहे? इनऑडिबल. INAUDIBLE. बाकीचे पण ऑप्शन्स आपण बघून घेऊ. इनविजिबल, त्याचा अर्थ होतो दॅट कॅन नॉट बी सीन, अदृश्य, जे दिसत नाही, जे आपला दुसराच प्रश्न होता आजच्या व्हिडिओमधला. नंतर इनऑडिबल, इनकॅपेबल ऑफ बिंग हर्ड, अश्राव्य, जे आजच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि इनएक्सप्लिकेबल म्हणजे दॅट कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड, स्पष्ट करता न येणारे, न उलगडणारे. ठीक आहे, आता बघा, हा जो पहिला ऑप्शन आहे इनहिअरेबल, तर इनहिअरेबल नाही म्हणता येणार किंवा असं स्पेलिंग नाही येते, तर अनहिअरेबल किंवा इनहिअरेबल, UNHEARABLE. मग त्याचा अर्थ पण तेच की इनऑडिबलला समानार्थी शब्द आपण इनहिअरेबल
असा वापरू शकतो. ठीक आहे, तर म्हणून हा शब्द नाही आहेत, म्हणून मला हा ऑप्शन आवडला की आपण इथे पण कन्फ्यूज होऊ शकतो. ठीक आहे, किंवा इनऑडिबल पण ज्यांना माहिती असेल, पण इथे मग याचा अर्थ काय घ्यायचा, पण हे स्पेलिंग IN वरून चालू नाही होत, UN वरून चालू होतं. बघा ही आहे गुगली, तर मग हे असले प्रश्न आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठीच ही सिरीज आहे. आणि ठीक आहे, हां पुढे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग वर्ड. हां मोनास्ट्री किंवा मोनेस्ट्री. हां तर आणि आता मी हे जे ना हे उच्चार बघून घेतलेले आहे, जरी आपण नॉर्मली हेच बोलत असलो तरी मी एकदा अजून कन्फर्म करून घेत असते. ठीक आहे, आता मोनेस्ट्री किंवा मोनास्ट्री म्हणू शकतो, किंवा कुठे कुठे मोनास्टेरी असंही म्हटलंय, पण आपण डायरेक्ट मोनेस्ट्री किंवा मोनास्ट्री म्हटलं तरी चालेल. ना त्याचा अर्थ काय होतं, द प्लेस फॉर मॉंग्स. ठीक आहे, द प्लेस फॉर मॉंग्स म्हणजे काय, साधूंचे किंवा भिक्षुकांचे निवासस्थान. हां आता जे पहिलं होतं द प्लेस फॉर लगेज ॲट अ रेल्वे स्टेशन, हां त्याला काय म्हणता, क्लोक रूम. हे बघा मी उच्चार पण इथे लिहून ठेवला आहे, क्लोक रूम. हां रेल्वे स्टेशनमध्ये प्रवासी सामान ठेवतात ती जागा. मोनास्ट्री झालं आहे किंवा मोनेस्ट्री झालं आहे स्टुडिओ, द प्लेस वेअर आर्टिस्ट वर्क, कलाकार काम करतात असे स्थान. आणि नर्सरी, द प्लेस वेअर यंग प्लांट्स आर ग्रोन, जेथे वनस्पती किंवा झाडे वाढतात अशी जागा. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचं काय आहे, चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वन who can speak 2 languages. 2 languages म्हणून काय, बायलिंग्युअल. ठीक आहे, बाय म्हणजे 2 आणि लिंग्युअल म्हणजे भाषा. बायलिंग्युअल किंवा लँग्वेजेस. हां आता ऑप्शन बघा, आता बायनियल, आता जो बायनियल, आता जो ई आहे ना त्याचा अगदी अस्पष्ट म्हणजे अगदी छोटूसा उच्चार होतो, बायनियल असा उच्चार होतो का. बायनियल नंतर आहे सेंटेनियल, नंतर आहे लिंग्विस्ट. तर बायनियल हॅपनिंग वन्स एव्हरी 2 years म्हणजे द्विवार्षिक किंवा जे 2 वर्षातून एकदा घडून येतं असं. ठीक आहे, पुढे बघा, सेंटेनियल बायलिंग्युअल झालं, एबल टू स्पीक 2 लँग्वेजेस इक्वली वेल, द्विभाषिक किंवा 2 भाषा बोलणारा. नंतर सेंटेनियल CENTENNIAL, 100th anniversary, शताब्दी. ठीक आहे, किंवा 100 वर्षाचा, 100 साल का असंही म्हणू शकतो. सेंच्युरीवरून आपण सेंच्युरी शतक, त्याच्यावरून सेंटेनियल लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि लिंग्विस्ट अ पर्सन हू नोज ऑर स्टडीज लँग्वेजेस ऑर लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषाशास्त्रज्ञ किंवा अनेक भाषा जाणणारा. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 प्रश्न इन डेप्थ कव्हर केलेले आहे. लवकरच भेटूया याच्याच पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.